बऱ्याचदा लोकांना असं असतं की आम्ही जॉब करतोय, आम्हाला शिकायला वेळ नाही मिळत, तर मग त्यांनी कसा वेळ द्यायचा इकडे? हे जॉब करतायत, शिकायला वेळ नाही मिळत, हे त्यांचे रिझन्स आहेत. कारण कुठलाही माणूस जेव्हा जॉब करतो तेव्हा 9 ते 5, 9 ते 6 एवढा जॉब करतो. कोणी 24 तास जॉब करत नाही. आणि आपल्या लोकांना हेच माहित नाही की मार्केट 24 तास चालू आहे. म्हणजे मार्केट सॅटर्डे संडे पण चालू आहे. म्हणजे आज संडे जरी असला, आपण संडेला शूट करतो, मार्केट आत्ताही चालू आहे. तर ते कुठलं मार्केट आहे, ते कसं ट्रेड करायचं हे माहित नाही. त्यामुळे ते रिझन्स आहेत की आपल्या लोकांना, मॅक्सिमम लोकांना ज्यांना मार्केट माहिती आहे ना, 9 ते 3 मार्केट, 3:30 मार्केट माहिती आहे. पण मार्केट रात्री 12 वाजता पण आहे, पहाटे 4 वाजता पण आहे, 24 तास आहे, हे माहितच नाही. त्यामुळे कोणी तिथपर्यंत पोहोचलेलंच नाही. तो आधी तो शोधा की माझ्याकडे ऑप्शन आहे. रोज 1 तास दिला ना, तुम्ही सॅलरी कशी असं पैसे कमवू शकता. मी स्वतः पर्सनली खूप चांगल्या कंपनीमध्ये जॉब करत होतो आणि सोडून मी फुल टाइम ट्रेडर आहे. देन मी आता ट्रेनर पण आहे. सो ते आपल्याला सध्या शोधलं पाहिजे की यार काय ऑप्शन आहे. ट्रेडिंग एवढं बोलतायत, नुसतं ह्याचं त्याचं ऐकून जॉब मुळे नाही करतायत, सोडून दिलं. सो जॉब करणाऱ्या माणसांसाठी तर खूप भारी गोष्ट आहे, कारण की त्यांना जॉबमुळे ऑलरेडी डिसिप्लिन असतो. त्याचा वेळ किती 1 किंवा 1.5 तास, तेवढं ते इझिली करू शकतात. म्हणजे डिसिप्लिनने जर बघायला गेलं, डिसिप्लिनने करायला गेलं तर जॉबच्या व्यतिरिक्त जो वेळ शिल्लक राहतो त्यात पण आपण ट्रेडिंग करू शकतो. जॉबचा वेळ जातो किती, 8-10 तासाचा जॉब 12 तास जातो. दिवसातले अगेन 12 तास शिल्लक आहे. त्यातले 1-2 तास दिले तुम्ही तरी पण तुमचे जॉब एवढे, सॅलरी एवढे पैसे तुम्ही आरामात कमवू शकता.